स्वागत. आज आपण पुन्हा एकदा योग वसिष्ठाच्या गंभीर विचारांमध्ये डोकावणार आहोत. नमस्कार. हो, विशेषतः पुस्तक 4 अध्याय 37 ते 48 यात बऱ्याच कथा आणि दृष्टांत आहेत नाही का? अगदी. वसिष्ठांची शिकवण गोष्टींमधनं जास्त प्रभावीपणे समोर येते. बरोबर. तर आज आपला प्रयत्न राहील की या कथांमधून सत्य, आपलं मन आणि मुक्ती याबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कशा उलगडल्या जातात हे बघायचंय. चला तर मग सुरुवात करूया. मला वाटतं सगळ्यात पहिली आणि महत्वाची कल्पना जी या अध्यायांमध्ये परत परत येते ती म्हणजे हे जग जसं दिसतं तसं नाहीये. हो, म्हणजे ते एक प्रकारचा भ्रम आहे, माया ज्याला म्हटलं जातं. अध्याय 37 आणि 45 मध्ये खूप स्पष्टपणे येतं. पण हे ऐकायलाच कसं तरी वाटतं ना? म्हणजे आपण जे रोज अनुभवतो ते जग भ्रम कसं असू शकतं? बरोबर आहे, सुरुवातीला धक्का बसतोच, पण वसिष्ठ काय करतात ते हे समजावायला खूप छान रूपकं वापरतात. म्हणजे बघ ना, नोंदींमध्ये पण आहे. हो. हे विश्व म्हणजे काय, तर जणू काही परब्रह्म नावाच्या एका अमर्याद समुद्रावर उठणाऱ्या लाटा. अध्याय 37, 39, 40 मध्ये याचा उल्लेख आहे. लाटा. अच्छा. हो, म्हणजे लाट आणि पाणी वेगळं नसतं खरं तर, पण आपण फक्त त्या लाटेलाच, त्या रूपालाच खरं मानतो. म्हणजे लाट जशी येते आणि जाते तसंच जगाचं स्वरूप आहे असं म्हणायचंय. अगदी तसंच. किंवा दुसरं उदाहरण बघ, सोन्याचे दागिने. अध्याय 39 आणि 40 मध्ये आहे. सोनं हे मूळ सत्य आहे, पण त्यापासून बनलेले दागिने ते फक्त तात्पुरते आकार आहेत, ते बदलतात, मोडतात, पण सोनं तेच राहतं. बरोबर. तसंच ब्रह्म हे सत्य आणि हे जग म्हणजे त्याचं बदलणारं रूप. आणखी एक म्हणजे जादूगाराचा खेळ. अच्छा, जादूगाराचा खेळ. हो, अध्याय 39-45. जादूगर जे दाखवतो ते खरं नसतं, पण आपल्याला काही काळ ते खरं वाटतं की नाही? हो, वाटतं. तशीच ही नाया आहे. आणि अर्थात सगळ्यांना माहीत असलेलं मृगजळ. अध्याय 37, 45 आणि 47. वाळवंटात पाणी दिसतं, पण ते नसतं. अगदी जवळ गेल्यावर कळतं की तो भास होता. जग पण असंच आहे, असं वसिष्ठ म्हणतात. पण मग ठीक आहे, जग भ्रम आहे, मग काय करायचं? काहीच नाही, सगळं सोडून द्यायचं? मला वाटतं रामाने पण असाच प्रश्न विचारला होता ना अध्याय 39 मध्ये. बरोबर विचारला होता. आणि वसिष्ठांचं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, जग भ्रम आहे याचा अर्थ शून्यवादी होणं नाही. शून्यवादी म्हणजे? म्हणजे सगळं निरर्थक आहे असं म्हणून जगाकडे पाठ फिरवायची नाही. उलट त्या भ्रमाच्या मागचं जे मूळ सत्य आहे, जो आधार आहे, म्हणजे ब्रह्म, त्याला ओळखायचं आहे. अच्छा. माया काय करते, तर जी गोष्ट नाहीये तिला आहे असं भासवते. आणि ह्याच चुकीच्या समजुतीमुळे, म्हणजे काय म्हणतात त्याला, गैरसमजामुळे दुःख तयार होतं. दोरी आणि सापाचं उदाहरण अध्याय 41-45 हेच सांगतं. अंधारात दोरीला साप समजलं की भीती वाटते. हो, वाटते. पण दिवा लावल्यावर जेव्हा कळतं की ती दोरी आहे, तेव्हा भीती जाते. तसंच आहे, जगाबद्दलच्या अज्ञानामुळे आपण अडकतो. म्हणजे दुःख हे बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या बघण्याच्या दृष्टीत आहे असं म्हणायचं का? अगदी बरोबर. वसिष्ठांच्या शिकवणीचा हाच गाभा आहे. आणि म्हणूनच चर्चेचा दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, आपलं मन. मनाची भूमिका. हो, नोंदी सांगतात की मन हेच कर्ता आहे, अध्याय 38. आणि सृष्टीचं मूळ सुद्धा ब्रह्मातून मनातच येतं, अध्याय 40. मन कर्ता आहे म्हणजे काय? ते नक्की काय करतं? नोंदींमध्ये आहे की मन इच्छा, प्रयत्न आणि मग दुःख या सगळ्याला चालना देतं. हे कसं? नक्कीच. वसिष्ठ म्हणतात की मन हे ब्रह्माचं पहिलं घनरूप आहे, अध्याय 40. म्हणजे काय, तर शुद्ध चैतन्यातून पहिला विचार किंवा संकल्प उडतो, तो मनात. आणि त्यातूनच मग हे सगळं विश्व आकाराला येतं, अध्याय 37, 40, 44. म्हणजे एका अर्थी हे जग आपल्या सगळ्यांच्या आणि प्रत्येकाच्या मनाचं एक प्रक्षेपण आहे. बापरे. पण हेच मन आपल्याला अडकवतं कसं, तर ते भेद निर्माण करतं. हे चांगलं, ते वाईट, हे माझं, ते तुझं, अध्याय 37. यामुळे आपण जे मूळ एकत्व आहे ते विसरून जातो. आणि मग आपण स्वतःला कशाशी तरी जोडून घेतो, शरीराशी किंवा विचारांशी. हो, तीच तर सगळ्यात मोठी चूक आहे. मी म्हणजे हे शरीर किंवा मी म्हणजे हे मन, अध्याय 42. ही चुकीची ओळखच आसक्ती आणि दुःखाचं मूळ आहे. याला पण छान रूपकं आहेत. कोणती? जसं रेशीम किडा असतो ना, अध्याय 42-43. तो स्वतःच्याच लाळेने स्वतःभोवती कोश विणतो आणि त्यात अडकून पडतो. हो.
तसाच माणूस मी आणि माझे या अहंकार आणि इच्छांच्या कोशात स्वतःला बांधून घेतो. खरंच हे उदाहरण खूप विचार करायला लावणार आहे. आपणच निर्माण केलेल्या बंधनात अडकणं. आणखी आहेत का अशी उदाहरणं? हो, बरीच आहेत. जसं की समजा कोणी खूप मद्य प्यायला असेल. अध्याय 37. त्याला कसं सगळं जग गरगर फिरतोय असं वाटतं, जमीन स्थिर नसते. तसा अज्ञानाने धुंद झालेला आत्मा त्याला या क्षणभंगूर गोष्टी, हे जग खरं आणि स्थिर वाटायला लागतं. अच्छा. किंवा डोळ्यांमध्ये काही दोष असेल तर एक चंद्र दोन दिसतो. अध्याय 41. दोष डोळ्यात आहे, चंद्रात नाही. बरोबर. तसंच अज्ञानामुळे एकच असलेलं ब्रह्म आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये द्वैतात दिसतं. आणि तुम्ही स्वप्नात खड्ड्यात पडण्याचं उदाहरण पण सांगितलं होतं अध्याय 38. हो, ते पण महत्वाचं आहे. स्वप्नात पडताना जी भीती वाटते ती अगदी खरी वाटते त्या क्षणी, पण जाग आल्यावर कळतं, अरे ते तर फक्त मनात होतं. तसंच जगातले अनुभव, सुख दुःख हे सगळे जरी खरे वाटले तरी ते मनाच्या पातळीवरचे आहेत. आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे, शांत, आनंदी, त्यावर त्याचा परिणाम होत नाही. इतकंच काय, अध्याय 44 मध्ये तर असंही म्हटलंय की आपलं हे शरीरसुद्धा, ते सुद्धा आपल्या सवयी आणि विचारांचं एक प्रकारे, काय म्हणतात त्याला, मानसिक प्रक्षेपण आहे. काय सांगताय? म्हणजे आपले विचार इतके शक्तिशाली आहेत की ते आपल्या शरीरावर आणि आपल्या वास्तवावर परिणाम करतात? हो, असं वसिष्ठ म्हणतात. मग जर हे जग असं मनावर आधारित आहे आणि मनच आपल्याला अडकवतं, तर यातून सुटका कशी? बाहेर कसं पडायचं? अध्याय 46 मध्ये जीवनमुक्तीबद्दल काहीतरी आहे ना, त्यात काही मार्ग सांगितलाय का? अगदी बरोबर. मार्ग पण सांगितला आहे आणि तो आपल्या नोंदींमध्ये पण स्पष्ट दिसतोय. मुक्तीसाठी मुख्यत्वे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: ज्ञान, वैराग्य आणि मनाची स्थिरता. ठीक आहे, सुरुवात ज्ञानापासून करूया. ज्ञान म्हणजे नेमकं काय? पुस्तक वाचणं? नाही, केवळ पुस्तक वाचणं नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी कोण आहे याचं खरं उत्तर मिळणं. म्हणजे मी हे शरीर नाही, मी हे चंचल मन नाही, तर मी ते शुद्ध चैतन्य, ते ब्रह्म आहे. अध्याय 40, 42, 44 ही ओळख पटणं. आणि हे फक्त इंटेलेक्च्युअली समजणं नाही, तर त्याचा अनुभव येणं. अच्छा, अनुभव महत्वाचा आहे. हो. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, दुसूरच्या कथेतून अध्याय 48 हे स्पष्ट होतं की केवळ कठोर तपश्चर्या किंवा कर्मकांड करून मुक्ती मिळत नाही. त्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. भ्रमाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी मिळवणं, अध्याय 41 आणि 45 हा ज्ञानाचा मार्ग. ठीक आहे. दुसरा मार्ग तुम्ही सांगितला वैराग्य. आता वैराग्य म्हटलं की लोकांना वाटतं सगळं सोडून जंगलात जाणं. तेच आहे का? नाही. वसिष्ठांच्या मते वैराग्य म्हणजे पलायन नाहीये. वैराग्य म्हणजे आसक्ती सोडणं, फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम करणं. अध्याय 38, 46. म्हणजे कसं? जसं लहान मूल वाळूचा किल्ला बांधतं ना, अध्याय 38, 46. खेळतो, मजा घेतो आणि तो किल्ला मोडला तर रडत बसत नाही. हां, बरोबर. तशी वृत्ती ठेवणं. किंवा कमळाचं पान बघितलंय? अध्याय 46. ते पाण्यात राहतं पण पाण्याने भिजत नाही. हो. तसं जगात राहूनही जगाच्या सुख दुःखांपासून अलिप्त राहणं. ज्ञानी माणूस जगाकडे कसं बघतो? जणू काही एखादं नाटक बघतोय. अध्याय 39. तटस्थपणे. याचा अर्थ काय? तर ज्या गोष्टी क्षणिक आहेत त्यावरचं आपलं भावनिक अवलंबित्व कमी करणं. अध्याय 46. इच्छांच्या मागे धावणं थांबवणं. आणि तिसरा मुद्दा, मनाची स्थिरता. याबद्दल काय? मनाची स्थिरता म्हणजे आपल्या मनात जी सतत विचारांची आणि भावनांची गडबड चाललेली असते ना, ती शांत करणं. अध्याय 38. विचारांच्या लाटांना विरघळू देणं. अध्याय 41. ते कसं करायचं? त्यासाठी ध्यानधारणा अध्याय 43-42 खूप उपयोगी आहे असं सांगितलंय. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण आपल्या मूळ स्वरूपाच्या जवळ जातो. आणि अंतिम ध्येय काय? तर तुरीय अवस्था अनुभवणं. अध्याय 38. तुरीय अवस्था. हो, म्हणजे जागृती, स्वप्न आणि झोप या 3 अवस्थांच्या पलीकडची ती शुद्ध चैतन्याची स्थिती. तिथे द्वंद्व नाही, फक्त शांतता आणि आनंद आहे. बापरे, हे सगळं ऐकायला खूप खूप गहन आहे, पण थोडं अमूर्त पण वाटू शकतं. तुम्ही म्हणालात की कथांमधून हे सोपं होतं. दसूरची कथा अध्याय 48 घेऊया का? ती जरा रंजक वाटते. वडील वारल्यामुळे तो दुःखी होतो आणि झाडावर राहायला जातो असं काहीतरी आहे ना? हो, दसूरची कथा अध्याय 48 खूप महत्वाची आहे. ती या सगळ्या कल्पनांना एकत्र आणते.
झालं काय, नोंदी सांगतात की वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला खूप दुःख झालं आणि एका वनदेवतेने त्याला जगाच्या नश्वरतेबद्दल सांगितलं. त्यामुळे त्याला एकदम तीव्र वैराग्य आलं. त्याला वाटलं की ही पृथ्वी, हे जग सगळं अशुद्ध आहे, दुःखाने भरलेलं आहे. म्हणून त्याने काय केलं, अत्यंत कठोर तप करायचं ठरवलं. एका झाडावर राहायचं ठरवलं, फक्त सुकी पानं खायची आणि अगदी स्वतःच्या मांसाची आहुती अग्निदेवाला द्यायला पण तो तयार झाला. अरे देवा. ते झाड म्हणजे त्याच्यासाठी जणू काही जगाच्या दुःखांपासून, अशुद्धतेपासून दूर एक सुरक्षित जागा होती. आणि मग अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान दिलं की तो नेहमी झाडांच्या शेंड्यावरच राहू शकेल, जमिनीला पाय न लावता. ह्याचा काय अर्थ घ्यायचा? हे तर वैराग्याचं प्रतीक वाटतंय. वरवर पाहता तसंच वाटतं, पृथ्वीच्या अशुद्धतेपासून सुटका. पण वसिष्ठ सांगतात की हे वरदान म्हणजे खरं तर दुसूरच्या आध्यात्मिक अज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानाचं? कसं? कारण खरी शुद्धता किंवा मुक्ती ही जगातून पळून जाण्यात नाहीये. ती जगात राहून त्याचं खरं स्वरूप म्हणजे ते मिथ्या आहे, भ्रम आहे, हे ओळखण्यात आहे. अच्छा. दसूरचं तप खूप तीव्र होतं, यात शंका नाही. पण ते ज्ञानावर आधारलेलं नव्हतं. त्याला वाटत होतं की बाहेर काहीतरी अशुद्ध आहे आणि झाडावर जाऊन तो शुद्ध होईल. पण खरी अशुद्धी कुठे होती? तर त्याच्या दृष्टीत होती, जगाला सत्य आणि दुःखमय मानण्यात. ज्ञानाशिवाय केलेली अशी कठोर तपश्चर्या किंवा कर्मकांड निरर्थक आहेत. उलट ती अहंकार वाढवू शकतात. हेच ही कथा दाखवते. खरी शुद्धता ही आतून येते, सगळीकडे एकाच ब्रह्माचं अस्तित्व पाहण्यातून येते. म्हणजे खरी सुटका ही शरीराने दूर जाण्यात नाही, तर मनाने अलिप्त आणि ज्ञानी होण्यात आहे. ज्ञानाशिवाय केलेलं वैराग्य किंवा तप उलट बंधनच ठरू शकतं. अगदी बरोबर. दसूरची कथा हेच सांगते की आत्मज्ञानाशिवाय केवळ तपाने मुक्ती मिळत नाही. पृथ्वी अशुद्ध आहे ही त्याची कल्पनाच मुळात एक गैरसमज होती. कारण सत्य काय आहे? तर केवळ ब्रह्मच सत्य आहे आणि ते सगळीकडे आहे. याशिवाय अजून 2 कथांचा उल्लेख आहे नोंदींमध्ये. पुनर्जन्माचा धबधबा अध्याय 43 आणि अनंत वैश्विक नृत्य अध्याय 47. त्या काय सांगतात थोडक्यात? पुनर्जन्माचा धबधबा अध्याय 43 दाखवतो की जीव कसा आपल्या इच्छा आणि कर्मांमुळे वेगवेगळ्या योनींमध्ये, वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म घेत राहतो. एका पाठोपाठ एक, जणू धबधब्यातून पडणारे पाण्याचे थेंब. हे चक्र इच्छा संपेपर्यंत थांबत नाही. आणि अनंत वैश्विक नृत्य अध्याय 47 तर अजून मोठं चित्र उभं करतं. त्यात फक्त माणसंच नाहीत, तर ब्रह्मा, विष्णू, शिव असे देवसुद्धा आणि त्यांची अनंत ब्रह्मांडसुद्धा समुद्रावरच्या लाटांसारखी कशी सतत निर्माण होतात आणि विलीन होतात हे दाखवले आहे. अरे बापरे. हे एक विराट नृत्य आहे काळाचं, जे सृष्टीला निर्माण करतं आणि नष्ट करतं. यातून काय सिद्ध होतं? तर या जगात काहीही शाश्वत नाही. देवसुद्धा नाहीत, ब्रह्मांडसुद्धा नाहीत. फक्त ते परब्रह्मच नित्य आहे. तर या सगळ्या चर्चेचा आणि या कथांचा सार काय काढायचा? पण काय लक्षात ठेवायचं? असं म्हणू शकतो का की आपण ज्याला जग म्हणतो त्याचं स्वरूप आपल्या मनावर अवलंबून आहे. ते एका मानसिक रचनेसारखं आहे, लाटांसारखं, स्वप्नांसारखं, जादुई खेळासारखं. बरोबर, अगदी बरोबर. आणि या रचनेत आपलं मन हेच केंद्रस्थानी आहे. तेच आपल्याला बंधनात टाकतं, भेद निर्माण करून, मी तूपणा आणून, इच्छांच्या मागे लावून. पण तेच मन जर त्याला ज्ञानाची, वैराग्याची आणि स्थिरतेची जोड मिळाली, तर तेच साधनेचं माध्यम म्हणून आपल्याला मुक्तीकडे पण घेऊन जाऊ शकतं. स्वातंत्र्य मिळतं ते आपलं खरं स्वरूप, मी ब्रह्म आहे, हे ओळखल्यामुळे. केवळ वाचून नाही, तर अनुभवातून. या सगळ्या कथा, ही रूपकं, हेच सत्य आपल्याला वेगवेगळ्या अँगल्समधून सांगायचा प्रयत्न करतायत. खरंच या विचारांमध्ये खूप खोली आहे आणि आपल्या नेहमीच्या जगण्यावर प्रश्न विचारायला लावतात हे विचार. आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार. आपण मगाशी बोललो की अध्याय 44 म्हणतो की आपलं शरीरसुद्धा आपल्या मनाच्या सवयी आणि विचारांनी आकार घेतं. हो. जर आपले विचार इतके शक्तिशाली असतील की ते कालांतराने आपल्या शारीरिक रूपावर पण परिणाम करू शकतात, तर जरा विचार करा, नकळतपणे आपण कोणती सूक्ष्म वास्तवं फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी पण रोजच्या रोज निर्माण करत असू. यावर विचार करायला नक्कीच जागा आहे. नक्कीच. खूप छान मुद्दा आहे हा विचार करण्यासाठी.